महामंत्र जो आहे तो शिवाजी आणि संभाजी आहे. बंधूंनो, तुम्ही किमान थोडाफार तरी शिवाजी महाराज इतिहासातून जे काही तुम्हाला बालभारतीच्या पुस्तकातून समजले त्याच्या पलीकडे तुम्ही कधी वाचले नाही. संभाजी महाराज तर इतिहासानं टाकूनच दिले होते. पण ज्या या महामंत्राच्या आधारावरती उद्याच्या असणाऱ्या भविष्यातल्या हिंदुस्थानचं भवितव्य आपण टिकवू शकतोय, संरक्षू शकतोय, राखू शकतोय, ते मंत्र आहेत शिवाजी आणि संभाजी. आणि त्या महामंत्रांचा साक्षात्कार तुम्हाला मला व्हावा म्हणून भिडे गुरुजींच्या माध्यमातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था आकाराला आली. तुम्ही मला सांगाल बरं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शिवप्रतिष्ठान मध्ये आल्यानंतर तुम्हाला जेवढे कळले त्याच्या आधी तुम्हाला ते कळले होते? नाही. त्याच्या आधी तुम्हाला जे कळले होते ते फक्त आणि फक्त धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज इतर धर्मियांचा आदर करणारे आहेत. शिवाजी महाराज सर्वांना बरोबर करून जाणारे आहेत. असंच वाचलं होतं ना, असंच ऐकलं होतं ना. भावानो, मला सांगा की मग हा आकांत कशासाठी होता? अरे 750 वर्षाची असणारी गुलामगिरी संपवण्यासाठी जो काही शिवाजी महाराजांचा जन्म आहे तो गुरुजी आम्हाला सांगतायत की हे सोपं नाहीये. आणि गुरुजी सांगतायत की एका जन्माचं नाहीये, अनंत जन्मांचं संचित आहे. आणि म्हणून जिजाऊच्या आणि शहाजी राजांच्या पोटी आलं. आता ते का आलं तर गुरुजी सांगतायत शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता हे गुरुजीनं तर का सुचावं तर त्यांचंही कुळ पवित्र आहे. गुरुजी हे आम्हाला सांगायला उपलब्ध झाले. शिवाजी महाराजांच्या सनीतलं ते कुळ असल्याशिवाय शक्य आहे का? नाही. गुरुजींचंही कुटुंब मोठं होतं. गुरुजींनाही अनेक कर्तृत्ववान बंधू होते. गुरुजींना आई वडील अतिशय संस्कारी, आजीपासून सगळंच काही संस्कारी होते. 100% गुरुजी अभ्यासक्रमामध्ये निष्णांत होते. गुरुजी फर्ग्युसनला प्राध्यापक होते. गुरुजींचा विषय अणुविज्ञान, ॲटॉमिक सायन्स. विचार करा, त्यावेळी 262 रुपये पगार होता महिन्याला. 262 त्यावेळचा. आजचं कल्पना नाही करू शकत आपण किती असू शकेल. पण हा मनुष्य त्यावेळी 6 किलोमीटर पायात काही न घालता आजच्या सारखंच आणि आहे याच वेशात जात होते. आम्हाला ते शक्य आहे का? आम्हाला रोज किंबहुना रोजच आम्हाला नाविन्याची आवड आहे. आम्हाला काय आहे? नाविन्याच्या आवडीत सदरीखाली आमची फॅशन येते लगेच. पण स्वतःचा भारतीय वेश सोडला नाही. ज्या दिवशी त्या महाविद्यालयानं यांना गणवेश लागू केला, प्राध्यापकांचा म्हणून एक स्वतंत्र गणवेश लागू केला, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही ड्रेस कोड म्हणता प्रोफेसरांसाठी, त्या दिवशी गुरुजींनी सांगितलं तुम्ही मला इथं नेमले कशासाठी? माझ्या इथं जे आहे तर या लोकांना देण्यासाठी. माझ्या वेशाशी काही संबंध आहे का? नाही आहे. मी माझ्या कर्तव्यात जर काही कसूर करता येत नाही तर या वेशासंदर्भात तुम्ही मला अडवू शकत नाही. मी स्वतंत्र आहे. पण कॉलेजच्या व्यवस्थापनानं ऐकलं नाही. त्यावेळी गुरुजी बाहेर पडले. गुरुजींनी अव्याहत एक काम करत असताना गुरुजींच्या लक्षात आलं की जर शिवाजी संभाजी महाराजांचा साक्षात्कार लोकांना घडला नाही किंवा याच कामासाठी वाहिलेली एखादी संस्था निघणार नाही तोपर्यंत आपण हे काम पूर्ण चळवळीने ताकदीने करू शकणार नाही. एकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवल्यावर काय होतं? बॅलन्स थांबतो किंवा आपल्याला अपेक्षित काम आहे होत नाही. एकाच वेळी अनेक गाड्यांवर बसता येतं का? नाही. जर समजा आम्हाला पुण्याला जायचं तर पुण्याला जाणाऱ्याच गाडीत बसावं लागेल, नाही का? तसं गुरुजींच्या लक्षात आलं. आणि मग सर्वसामान्यांना हाक घालायची आणि तिथे कुठलाही विधिनिषेध नाही, म्हणजे कसलाही अभ्यासक्रम नाही. ज्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विषयी प्रेम आहे, अंतःकरणामध्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि ज्याला ते आदर्श वाटतायत ते सगळे या प्रवाहात आणण्याकामी गुरुजीने. आता शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळी काय केलं होतं? मी मला मगाशी म्हणालो 750 वर्षाची असणारी गुलामगिरी सर्वसामान्यांना कळणार होती का? नाही. कारण सगळेच असे होते की त्या पाचही पातशाह्यावरती मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांची लाचारी करणारे होते लोक. त्यांच्यासाठी जगायला मरायला तयार असणारे लोक होते. बादशाह भगवान विष्णूचा अवतार, त्याच्या मुखातून आलेलं वाक्य आपल्यासाठी ब्रह्मवाक्य. अशा समजणाऱ्या समाजामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा उत्पन्न करणं सोपं होतं का?
ते जितकं कठीण होतं तितकंच गुरुजींच्या समोरचं हे आव्हानही समोर कठीण होतं की ज्या आजपर्यंतच्या विचार करा, ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं, पहिला शिक्षण मंत्री हिंदुस्थानचा केला गेला तो मौलाना अबुल कलाम आझाद, जो मक्का मदिनेच्या मदरशामध्ये शिकलेला होता. त्यानं पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम केलेला नव्हता. एका मदरशामध्ये शिकलेला, मौलवीचं शिक्षण घेतलेला मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण मंत्री झाला. तुम्हाला तो काही शिवाजी महाराजांचा अभ्यास शिकवणार होता? तो संभाजी महाराजांचा अभ्यास तुम्हाला सांगणार होता? नाही ना. शौर्याचा, धैर्याचा, पौरुषाचा, पराक्रमाचा, साहसाचा नाही. आणि हेच आपल्यावरती लादलं गेलं आणि आपण ते शिकत आलो. शिवाजी महाराज आणि गुरुजी यात किती साधर्म्य आहे बघा तुम्ही. गुरुजी नेहमी शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे बघताना तुम्ही पाहिला असेल, अनेक फोटो त्या संदर्भात व्हायरल झालेत. जणू काही दोघं एकमेकाशी संवाद साधतायत. जे शिवाजी महाराजांना अपेक्षित कार्य आहे ते पुन्हा एकदा या युगात आपल्याला करावं लागतंय, या 21व्या शतकात सुद्धा. कारण शिवाजी महाराजांनी ते 16व्या 17व्या शतकामध्ये जे केलं ते सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये देशासाठी जगायचं र, शिवबान सांगावा धाडलाय र, आणि वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. शिवाजी महाराज त्यावेळी काही देऊ शकणार होते का? काहीच नाही. परंतु 18 पगड 56 जातींचा महाराष्ट्र उभा करून त्यांच्या अंतःकरणामध्ये स्वत्व, स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वराष्ट्र, सुसंस्कृती या सगळ्यांबद्दल प्रेम उत्पन्न करून ती टिकावी, ती राहावी, याच्यासाठी हे मोजेल ती किंमत, मागेल ती किंमत देऊन ती राखण्यासाठी तयार करणारी फौज शिवाजी महाराजांनी उत्पन्न केली. त्याच धर्तीवरती आज श्री शिवप्रतिशांची फौज उभं करणं चालू आहे. कशासाठी चाललाय हा उद्योग? तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून चाललाय का? तुम्हाला गडकोट म्हणजे निसर्गाचाही सल घडवण्यासाठी चाललाय का? नाहीये. तुम्हाला सुखासीन नवीन नवीन काही खाऊ पिऊ घालण्यासाठी लागलाय का? अजिबात नाही. लक्षात घ्या, या सगळ्या भरकटलेल्या समाजाला जो व्यसनांच्या अधीन झालाय, जो वासनेच्या अधीन झालेला आहे, जे आज तुम्ही सगळे आहात, कुठल्याही संघटनेच्या दावणीला बांधलेले नाही आहात. कुठलंही व्यसन म्हणतोय मी, विचार करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घरामध्ये आई बाबांनी जरी काही म्हटलं तरी हल्ली वृत्ती कशी आहे? कसं करतंय? डरकाई फोडतंय की नाही? साधा ती खोंडासारखं. हा, पण इथं गुरुजींचा एक शब्द आल्यावर, सावधान आल्यावर काय होतंय? काय होतंय? गुरुजींच्या शब्दात मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं तर आवाज होईल, एवढी निरव शांतता होते. याला कुठलं संघटनेचं बंधन आहे का? नाहीये. हे काय? या शिवाजी संभाजी मंत्राचा साक्षात्कार आणण्यासाठी गुरुजींनी ती चण तुमच्यात आली पाहिजे, ती शिस्त तुमच्यात आली पाहिजे. आज विचार करा, हे कशासाठी? सक गुरुजींचा आपण आपल्याला आपला ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र सुद्धा गुरुजींनी निवडताना किती सुंदर निवडलेलं आहे बघा. हा, शिवाजी महाराज काय म्हणतात? हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. मग काय करावं लागेल? ते त्यांना समर्थांकडून, जगद्गुरु तुकोबारायांच्याकडून शिवाजी महाराजांना मिळालं की नाही? आज आपल्याला हा सद्गुरू भेटलाय. त्याच समर्थांच्या, त्याच तुकयाच्या वाणीतून तो बोलतोय की धर्मासाठी झुंजावे, झुंजवणी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. आज आपण एकमेव हिंदू राष्ट्र असताना देखील केवळ आणि केवळ अल्पसंख्याकांची मतं दुखावतील म्हणून त्यांनाच फक्त गृहीत धरलं जातंय ना, आम्हाला गृहीतच धरलं जात नाही. किंबहुना तुम्हाला कशातच लक्षात घेतलं जात नाही, अशी अवस्था आज करून ठेवली आपण. तुमची ताकद दाखवायला सुरुवात करा, त्यांच्या लक्षात बरोबर येईल. तेच शिवाजी महाराजांनी सांगितलेला आदर्श गुरुजी सांगतायत की आपण यामध्ये तुम्ही कुठलं काम करायचं ते करा, परंतु किमान देव देश धर्माची जाणीव तुमच्या अंतःकरणात उत्पन्न व्हायची असेल तर गड्यानो एकत्र आलं पाहिजे. आपल्या ते जात पात पक्ष पंथ संप्रदाय गट तट भावकी हा सगळा विचार बाजूला सोडून आलं पाहिजे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही कुणाला विचारत का हो तुम्ही कुठल्या जातीतले? नाही. यारे यारे अवघे लहान थोर याती भरती नारी नर. हा, इथं भेद नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ म्हटलेलं आहे. तसं शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने 56 जातींचा महाराष्ट्र उभा केला त्याच पद्धतीने गुरुजी
आपल्या या सगळ्यांना 56 जातींना एकत्र आणून पुन्हा एकदा तो महाराष्ट्रच का, तर गुरुजींना आणि शिवाजी महाराजांनी नेमकं कळलं होतं. शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या माती जन्माला का आले? आज राजस्थानमध्ये जाऊन बघाल तर अनेक राजवाडे शिल्लक आहेत, पण आपल्या राज्याचा दाखवायला येणारा असा एकतरी राजवाडा शिल्लक आहे का? नाही. त्याचं कारण काय? सकल सुखांचा केला त्याग. शिवाजी महाराज सुखाच्या अधीन होणारे कधीच नव्हते. आपल्याला कुठलेही रिसॉर्ट निर्माण करायला, उद्याची प्रॉपर्टी निर्माण करायची नव्हती. आपला रांगडा राजा होता, लोकांचा रयतेचं राज्य लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं, किंबहुना आत्मविस्मृत झालेल्या समाजाला किंवा 700 वर्ष त्या गुलामगिरीला पूजणाऱ्या समाजाच्या अंतःकरणामध्ये ते बंडाचं निशाण पेरून आपलं स्वातंत्र्य, आपलं संरक्षण आपण करू शकतो असा समाज उत्पन्न करण्याचं आव्हान आपल्या पुढे होतं. आणि तुझ्या मनगडात काय आहे? निजस्वत्वाची जाणीव नसता राष्ट्र जीवनी अर्थ नसे, परंपरा इतिहास पराक्रम आठव नुसता व्यर्थ असे. कोटी मनाना सवे घेऊनी वैभव सारे मिळवूया, हिंदू सारा एकमंत्र हा दाई दिशाना गुमूया. राजस्थानमध्ये नव्हते का राजे? होते ना, पण आपल्या प्रत्येक पिढीतली एक तरी माता बहीण त्या बादशाला भोगायला देऊन आपली सरदारकी, आपली जहागिरी टिकवून ठेवण्यामध्ये धन्यता मानणारे होते. शिवाजी महाराजांनी मात्र तसं नाही. आपली कुठलीही माता बहीण ही जर जात असेल तर तिच्यासाठी उभा राहणारे महाराज होते. बरोबर की चूक? रांझ्याच्या पाटाला शिक्षा काय केली याचा चौरंगा करा. आजही विचार करा, गुरुजी सुद्धा काय म्हणतायत? आज फक्त तो कायदा काढून टाका, माझे कार्यकर्ते बंदोबस्त करतील अशांचा म्हणतात का नाही? कायदा काढून टाका, माझं मी बघतो. गाईचं संरक्षण गुरुजी म्हणतायत माझ्या कार्यकर्त्यांवर सोपवा, कार्यकर्ते बरोबर करतील. हा विश्वास काय गुरुजींना? कारण आपला आदर्श कोण आहेत? शिवाजी महाराज, संभाजी महाराज आहेत. म्हणून गुरुजींना ही फौज उत्पन्न करायची, लक्षात घ्या. हा, देशद्रोही तुके कुत्ते. ज्या पद्धतीने देशाची द्रोह करणारी माणसं शिवाजी महाराजांना आवडत नव्हती, तोच विडा, तोच आहे गुरुजींच्या सगळ्या बोलण्याचा. आणि याच्यासाठी आपला ध्येयमंत्र हाच निवडलेला आहे, धर्मासाठी झुंजावे. कधी आपण पाहिलं का त्याच्या विचारांकडे? गुरुजी नेहमी आपल्याला सांगत असतात की तो म्हणताना त्यातला शब्द, शब्दाचा आशय, अर्थ, अन्वयार्थ लक्षात घेऊन खड्या चालीत म्हणा असं म्हणलेलं तुम्ही किती जणांनी ऐकलंय की नाही? कधी प्रयत्न केलात काय? नाही. तुमचं आमचंही असंच झालंय की बडजी महाराज पूजेला आल्यानंतर ज्या पद्धतीने सांगतात त्याच पद्धतीनं आपलं झालंय. आणि आपण म्हणतानाही खूप काही करतो, कारण आपल्यालाही उरत चाललाय. आपल्याला काही गरज आहे का त्याची? नाही. इथून पुढे केव्हाही हे म्हणत असताना अत्यंत खड्या आवाजात, शांत आणि संथ म्हणा, शब्दाचा अर्थ लक्षात घेत म्हणा. देशद्रोही तुके कुत्ते हे म्हणताना तुमच्या इथले शिरा फुगल्या पाहिजेत, डोळ्यामध्ये आग असली पाहिजे. बरोबर की चूक? बरोबर. देशद्रोही तुके कुत्ते म्हणताना आणि मारो आणि घालावे परते म्हणताना तो भाव प्रकट झाला पाहिजे का नाही? लक्षात घ्या. आज गुरुजी बोलत असताना प्रत्येक गोष्टीतून त्यांचा तो भाव प्रकट होत असतो. विचार करा, आज 94 वर्षाचं वय आहे. स्वतःकडे बघितल्यानंतर आपल्याला लाज वाटते. लक्षात घ्या. मागच्या मोहिमेमध्ये तुम्ही अनुभवलंय, रात्री 2:30 वाजता गुरुजी रायगड चढले. आपण किती वेळा बसलो याचा विचार करा. तरुण आहोत आपण. आपण जिम करतो, आपण व्यायाम करतो, आपण सगळं काही ताकदीचं खातो, तरी देखील आपल्याला ती अवस्था प्राप्त नाही आहे. याच्यामध्ये संपूर्ण बलिदान मासामध्ये गुरुजी एक वेळ जेवतात. आता सुद्धा शनिवार असेल, चतुर्थी असेल, एकादशी असेल, आईची तिथी असेल, वडिलांची तिथी असेल, गुरुजी एक वेळ जेवतात, पाण्याचा थेंबही घेत नाहीत. आपण सुखाच्या किती अधीन आहोत? आपल्याला क्षणभर गेला की आपल्याला पटकन काही लागतं. म्हणून तुम्हाला अजून सांगितलं की मोहिमा करत असताना तेवढ्या कठोरपणानं करा, मोहिमेतला खरा अर्थ तुम्हाला समजायला लागेल. हो, 100%. आपण अजून त्या ताकदीने मोहिमा करत नाहीये. आपण सुखाच्या आधी नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी आपण बरोबर घेऊन आलोय की नाही? हो, काय सांगावं तुम्हाला, खूप काही घेऊन आलोय. तुम्हाला तुमचा चेहरा सुद्धा काळा पडेल याची भय वाटते हो तुम्हाला. उद्या तुमचा आरसा तुम्हीच आहात का नाही, याचं उत्तर देईल का नाही याची खात्री वाटत नाही तुम्हाला. म्हणून सगळं काही सोबत तुम्ही घेऊन आलाय. पण बंधूंनो, एक गुरुजी सांगतात, जे देहावरती माया करतात ते देशावर करू शकत नाहीये. जे तत्व शिवाजी महाराजांचं आहे ते जगणं गुरुजींनी पत्करलेलं आहे. आणि गुरुजी तुम्ही नेहमी म्हणतात, आपल्याकडे सर्व देवा नमस्कारा केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार केला तर शेवटी तो कुठे जातो?
योगेश्वर भगवंताकडे जातो. त्या पद्धतीने गुरुजींना कुणी नमस्कार करायला गेलं की ते सांगतात की तुम्ही मला काय नमस्कार करता. हा नमस्कार मी माझ्या भगवंताकडे पोचवतो, म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे पोचवतो. किती निरीच्छपणा असावा. बरं, गुरुजींनी तुम्हाला कधी कुठल्या बाबतीमध्ये कधी वाईट मार्गदर्शन केले का? नाही आहे, कधीच नाही. कधीच नाही. मग हे तुम्ही ठामपणे सांगायला पाहिजे ना समाजाला. तुम्हाला जे म्हणतात की काय बामणाच्या मागे लागला आहेत, काय हे झालंय, काय ते झालंय, तुम्हाला जे प्रश्न आहेत पडलेले, का बरं तुम्हाला हे सुचत नाही? का बरं? मी तुम्हाला मगाशी म्हणालो की तुम्ही संरक्षण पवित्र्यात का जाता? तुम्ही आक्रमक पवित्र्यात जा ना. त्याला एक उलटा प्रश्न असा विचारा की तो आडवा होईल. तू शिवाजी महाराजांना दोषी ठरवणारच का याबाबत? अष्टप्रधानातले 7 प्रधान ब्राह्मण होते, मग शिवाजी महाराज दोषी म्हणाव का? बरं, गागा भट्टाला लाच दिली, तुझ्याकडे काय पुरावा आहे तेवढा सांग. कारण गागा भट्ट हे महाराष्ट्रातलेच होते. गागा भट्ट हे महाराष्ट्रातले होते. ते मूळचं महाराष्ट्र घराणं वेदो नारायण साक्षात वेद मुखोद्गत असणारं काशीला अधिक विद्यार्जनासाठी गेले, तिथंच राहिले, स्थायिक झाले. पण तिथला उत्तरेतला सगळा विध्वंस पाहिल्यानंतर गागा भट्टांना असं वाटलं की शिवाजी महाराज नावाचे कोणीतरी एक दक्षिणेचा राजा उत्पन्न झालाय, कारण त्यांनी तिकडे सगळा बादशाही अंमल पाहिला होता. त्यांना धर्माचं अस्तित्व राहील की नाही शंका होती. आणि म्हणून कानावर या ज्यावेळी बातम्या येऊ लागल्या, एक चक्रवर्ती राजा स्वसामर्थ्यानं, पराक्रमानं, तेजानं तळपू लागलेला आहे आणि भगव्या झेंड्याचं राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून तो जीवाचा आकांत करतोय. तो कोण आहे हे पाहण्यासाठी गागा भट्ट स्वतःच्या इच्छेने यायला लागले. गागा भट्टांना बोलावलं नव्हतं लाच देऊन. आता मला सांगा, एखादी संत सत्पुरुष तुमच्या माझ्या घरात येताना, राम जाऊ देव तुमच्या घरात पाहुणा येणार आहे, तुम्ही कुठंपर्यंत जाता न्यायला? त्याला रेल्वे स्टेशनपर्यंत तरी जात असं, बस स्टँडपर्यंत तरी जात असं, घेऊन येता की नाही? मग मला सांगा, साक्षात वेदो नारायण मुखोद्गत वेद ज्यांच्या आहेत असा एक संत सत्पुरुष, त्याच्या मुखातून सातत्यानं वेदांच्या रुचा बाहेर पडतात, भगवंताचं गुणगान गाठपतं तुकोबरायांसारख्या व्यक्तीचं, त्याचं स्वागत करायला शिवाजी महाराज सामोरे गेले असतील की नाही? हो, यात कौतुक ते काय? काहीच नाही. नाही, मुळात राज्याभिषेक करत असताना गागा भट्टांनी विरोध केला नाही, काही कुणीच केला नाही. उलट राज्याभिषेकासाठी महाराजांनी सांगितलं, या दोघांचं मिळून ठरलं. कारण ज्यावेळी चक्रवर्ती सम्राटाचं संपूर्ण बघितलेलं स्वराज्याची मांडणी ज्यावेळी गागा भट्टांनी पाहिली, त्यावेळी गागा भट्टांच्या लक्षात आलं की या राजाला छत्र नाही, या राजाला राजचिन्ह नाही, ती सगळी निर्माण झाली पाहिजेत. कारण राजा हा चक्रवर्ती सम्राट ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी राजाची सगळी चिन्ह आवश्यक आहेत. आणि शिवाजी महाराजांना त्यावेळी जाणीव झाली होती की हे गरजेचं आहे. का तर शिवाजी महाराजांनी सही केलेलं पत्र आपलीच लोक मानत नव्हती. बादशाहानी चंदनाच्या लेपात बुडवलेली पत्र लोकांना कायदेशीर वाटत होती, पण शिवाजी महाराजांनी स्वाक्षरी केलेलं पत्र अविश्वसनीय वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घ्यावा ही गागा भट्टांची अपेक्षा होती. पण राज्याभिषेक कसा करायचा 750 वर्षात कोणाला केलाच गेला नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे, जी गोष्ट वापरात येत नाही ती गोष्ट कधीतरी संपून जाते. आणि म्हणून राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला गेला, जो संभाजी महाराजांना वाहिलेला आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये गागा भट्टांनी तो ग्रंथ संभाजी महाराज जे स्वतः संस्कृत पंडित आहेत, शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत, त्यांना तो अर्पण केलेला आहे.